आहे. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी आपल्या जडा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यूलोकावर जन्म घेतला आणि या मृत्यूलोकाचे नियमाचे उल्लंघन करून सदैव वैकुंठाला जाणारे मानवता लीनता विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 6 चरणातील अभंग असून उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. अभंगावर सेवा करण्यापूर्वी अल्पसार परिहार देणे अगत्याचे आहे. तर परिहार असा आहे की सारपाप्रमाणे चालणारा हा राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी जन्मोत्सव सोहळा आणि त्या सोहळ्यातील आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा मला या मंदिरातर्फे मिळालेली आहे. त्यांचे मी धन्यवाद म्हणते. आणि या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायनाचार्य असतील हबप्पा रामायणाचार्य ज्ञानेश्वरी दिदी सोळंके तसेच त्यांचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गायनाचार्य दादा महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाचार्य असतील व तसेच गावातील समस्त ज्येष्ठ पुरुष मंडळ आणि महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच माझी आई आणि माझे वडील या सगळ्यांचे चरणी मी वंदन करते आणि अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करते. मोठ्याने लहानाला करावा, ज्ञानाने अज्ञानाला करावा, गुरुने शिष्याला करावा, शिक्षकाने विद्यार्थ्याला करावा, बापाने मुलाला करावा, पतीने पत्नीला करावा, देवाने भक्ताला करावा, मालकाने नोकराला करावा आणि संतांनी जगाला करावा. कृष्णाने केलेला आहे म्हणून ते या जगाचे जगद्गुरु ठरलेले आहेत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. आणि दुसरा उपदेश आपल्याला वेदाने केलेला आहे कारण वेद एवढं ज्ञान कोणालाच नाही. आणि तिसरा उपदेश आपल्याला संतांनी केलेला आहे कारण संत एवढे मोठे कोणीच नाही. मग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय हे एक संत होते आणि त्यांनी या अभंगाद्वारे एक उपदेश केलेला आहे. संत तुकाराम महाराज स्वतः वर्णन करतात. अनु रेणूनी धोकडा तुका आकाशा एवढा. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात की मी अणु रेणू म्हणजेच काय ॲटम आणि मॉलिक्युल्स यांच्याहूनही छोटा आहे आणि आकाशावरही मोठा आहे. विठ्ठला विठ्ठला. मग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय गृहस्थ आश्रमाला उपदेश करतात. मग आश्रम म्हटल्याच्या नंतर 4 प्रकारचे आश्रम येतात. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. या 4ही आश्रमाची संगती महाराजांनी अशा प्रकारे लावलेली आहे की पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी राहायचं, दुसरे 25 वर्ष गृहस्थ राहायचं, तिसरे 25 वर्ष वानप्रस्थ राहायचं आणि चौथे 25 वर्ष संन्यासी राहायचं. ज्या मनुष्याला 100 वर्ष जगायचं असेल तो मनुष्य जर या नियमात राहिला की त्या मनुष्याला 100 वर्ष जगता येतं. अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात की या आश्रमाला उपदेश करतात. मग ब्रह्मचारी जीवनामध्ये तुकाराम महाराज काय करा म्हणतात. ब्रह्मचारी धर्मे घोकावी अक्षरे आश्रमे विचारी षटकर्मी. ब्रह्मचारी जीवनामध्ये महाराज म्हणतात तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करीत असताना मन बुद्धी चित्त कसं ठेवा तर एकाग्र ठेवा. आणि वानप्रस्थ जीवनामध्ये महाराज म्हणतात वानप्रस्थ जरी संयोगी वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ जीवनामध्ये संयोग आणि वियोग म्हणजे संसाराचा त्यागही करायचा नाही आणि संसारामध्ये जास्त गुंतूनही राहायचं नाही. यानंतर संन्यासी कोणाला म्हणा संन्यासी
आयुष्यामध्ये राहतात त्यांना संन्यासी म्हणता येईल नाही. जो अंगाला राख लावतो त्याला संन्यासी म्हणतात का? नाही, कारण गाढव हा उखंडामध्येच लोळत असतो. मग त्या गाढवाला म्हणता येईल का संन्यासी? नाही. मग अशा प्रकारे संन्यासी कोणाला म्हणावं? ज्ञानोबा वर्णन करतात, मी माझी आठवण विसरले जयांचे अंतकरण, पाठा तो संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या जीवनामध्ये मी आणि माझेपणा नाही त्याला संन्यासी म्हणतात. विठ्ठल आश्रमामध्ये काय करावं हे सांगितलेलं आहे. परंतु तुकोबराय या अभंगाद्वारे गृहस्थ आश्रमामध्ये कसं वागावं आणि काय करावं हा उपदेश करतात. आणखी काय काय गोष्टी गृहस्थ आश्रमामध्ये असायला पाहिजे बरं? तर सुभाषितकार वर्णन करतात, सानंदम सदनम सुताश्च सुधीह कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सदनम सोयोषितिरतिश्चाज्ञा परासेवकाः. म्हणजेच काय? तर आपलं घर सुंदर पाहिजे, बुद्धिमान पुत्र पाहिजे, सुख दुःखामध्ये साथ देणारा मित्र पाहिजे आणि मधुर बोलणारी बायको पाहिजे. कर्कश बायको नको. कर्कश बायको असल्यावर घरामध्ये रोज भांडणच भांडण. यानंतर उत्तरार्धामध्ये सुभाषितकार सांगतात, आदित्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानग्रहे साधू संगे विकासनेहि सततम धन्य गृहस्थाश्रमाः. आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांचं स्वागत झालं पाहिजे, रोज घरामध्ये देवपूजा झाली पाहिजे. मला वाटते बरं का इथं सगळ्यांच्या घरी देवपूजा होत असेल, हो का नाही? मी बऱ्याच गावामध्ये कीर्तन केले, तेथील ना पुरुष मंडळ असं नाही तर महिला मंडळ रिस्पॉन्सच देत नाही, त्यामुळे मला तिथे मुळच येत नव्हता. यामुळे तुम्ही एकाच शब्दामध्ये पटकन उत्तर दिलं, मला खूप छान वाटलं. विठ्ठल अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की गृहस्थ आश्रमामध्ये जेव्हा आपण पदार्पण करतो त्यावेळेस आपल्याला पैसा लागतो. म्हणून तर एक मन आहे की परमार्थामध्ये चित्त पाहिजे, संसारामध्ये वित्त पाहिजे आणि शरीरामध्ये पित्त पाहिजे. परमार्थामध्ये चित्त पाहिजे, चित्त नसल्याशिवाय परमार्थ होत नाही. कारण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगम केल्या, चार धाम केले, परंतु त्या ठिकाणी मन नव्हतं, त्यामुळे ते सगळं कसं गेलं? व्यर्थ गेलं. एक उदाहरण सांगते, ऐका बरं का आत्या. एक गृहस्थी पंढरपूरला गेला बरं का वारी करण्याकरिता, आणि घरी फोन लावून विचारतो, का ग सगळं बरे का? ती म्हणते सगळं बरं आहे, पण तुम्हाला पण काय? ती म्हणाली आपली जी बांडी कुत्री होती ना ती मेली. तो म्हणला कस काय मेली? तर मग ती म्हणाली आपल्या वगारू झाड तिच्या तोंडामध्ये अडकलं आणि ती मेली. मग तो म्हणाला मग वगारू मेलं का? मग ती
म्हैस मेली म्हणून वधारून गेला. तसं ती म्हणली. मग तो म्हणाला म्हैस पण मेली का? मग ती म्हणाली हो म्हैस पण मेली. मग तो म्हणाला म्हैस कस काय मेली? ती म्हणाली तिला चारायलाच कोणी नव्हतं. मग तो म्हणाला आपलं म्हातारं मेलं का? ती म्हणाली हो म्हातारं मेलं. मग तो म्हणाला कस काय म्हातारं मेलं? ती म्हणाली म्हातारीची हाय खाल्ली आणि म्हातारीशिवाय त्याला करमत नव्हतं म्हणून तो मग नंतर तो म्हणाला आपली म्हातारी मेली का? म्हातारी कस काय मेली? मग ती म्हणाली नातवाची हाय खाल्ली आणि म्हातारी मेली. मग तो म्हणाला मुलगा मेला का? मुलगा कस काय मेला? ती म्हणाली बिगर आईचं मुलगा किती दिवस जगू शकतो? मग तो म्हणाला मग तू पण मेलीस का? मग ती म्हणाली मेल्या तुला काय माझं भित्ताड बोलते का? विठ्ठला अशा प्रकारे परमार्थ म्हणजे चित्त नसेल तर परमार्थ होत नाही. तुकोबरा म्हणतात जवळ नाही चित्त आणि काय मांडलेले प्रेत. जवळ तुझं चित्तच नाही आणि नुसतं शरीर मांडून काय त्या ठिकाणी उपयोग आहे का? नाही. जसं शरीर पित्ताशिवाय चालू शकत नाही, 3 प्रकारची पित्त आहेत, आंबट, गोड आणि कडू. त्याचप्रमाणे संसारामध्ये पैसा लागतो, कारण पैशाशिवाय संसार चालू शकत नाही, कारण हे 3ही आश्रम या गृहस्थ आश्रमावर अवलंबून आहेत. अशा प्रकारे मग संसारामध्ये पैसा पाहिजे. मग सुभाषितकार म्हणतात की तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या मार्गाने पैसा कमवा. मग मार्ग म्हटल्याच्या नंतर 3 प्रकारचे मार्ग येतात, उत्तम मार्ग, मध्यम मार्ग आणि कनिष्ठ मार्ग. या दोन्हीचा विचार करण्यापेक्षा जो धन कमवायचा मार्ग आहे तो उत्तम मार्ग आहे आणि उत्तम मार्गाचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय
पंचकाच्या द्वितीय चरणामध्ये गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी
चार प्रकारच्या खाणी सांगितलेल्या आहेत: अंडज, उभय, स्वदेश आणि जारज. या चार खाणीपैकी आपण कोणत्याही जर योनीला गेलो की आपल्याला उत्तमच जागा मिळते. जर कुत्र्याच्या योनीला गेलो की गावातील कुत्र होत नाही तर मोठ्या बिल्डरचं कुत्र होतो. त्याला सांभाळायला चार चार माणसं वेगळेच, खायला वगैरे वगैरे वेगळंच. आपण माणूस असून आपल्याला गाडीवर लिफ्ट भेटत नाही, परंतु ते कुत्र असून 2 करोडच्या गाडीमध्ये फिरतं. आणि बैल जर झालो, समजा बैलाच्या जर योनीला गेलो की कटाळ होतो. कटाळात काही कामच नसतं, तो नुसतीच इकडून तिकडे चक्रा मारत राहतो. कसं? इकडून तिकडे मारी ती चक्कर, चक्रांना करा शांताबाई. शांताबाई सारखं तो नुसतेच इकडून तिकडे चक्रा मारत राहतो. आता तुम्ही म्हणता की या कीर्तनामध्ये या मुलीने गाणं आणलं, तर हे गाणं नाही बरं का. संत तुकडोजी महाराज अशाच प्रकारे मनोरंजनामधून प्रबोधन करत होते. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारे उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आणि गृहस्थाश्रमामध्ये कसं वागावं आणि काय करावं, महाराज अभंगाच्या उपकार तरी करा. दूध देऊ नका, त्यामध्ये लोणी हे सार आहे, परंतु ताक देऊन तरी उपकार करा. कारण देवाने मानव देह हा केवळ परोपकारासाठी पाठवला आहे. कारण सगळे एवढ्यामध्ये भय निद्रा सगळं आहे, परंतु हे भजन कीर्तन फक्त मानव देहामध्येच देवाने 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. कोणत्या? दुर्लभम त्रयमेवेत देहानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी देवाने दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पहिली, मानव देह मिळणे दुर्लभ आहे. दुसरी, मानव देह मिळाल्यानंतर देवाच्या भक्तीची आवड निर्माण होणे दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संत भेटी दुर्लभ आहे. मानव देह मिळणे
फार दुर्लभ आहेत. नामदेव महाराज एका अभंग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अनेक पुण्य केल्यानंतर आपल्याला हा मानव देह प्राप्त झाला. नामदेव महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात. भक्तीविना जिने जळ लाजिरवाणे, संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहाचा वारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरड्यांमध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंची घरी, मानवा भितरी 4 लक्षे. नामामध्ये तेव्हा नरदेह येणारा आणि तयाचा मातेरा केला मुळे. एवढे योनी आपल्याला फिरावं लागतात, तेव्हा हा आपल्याला मानव देह प्राप्त होतो. विठ्ठल देवाच्या भक्तीची आवड निर्माण होणे दुर्लभ आहे. मी भक्ती नाही बरं का, देवाची भक्ती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संत भेटी दुर्लभ आहेत. न होणाऱ्या गोष्टी घडून येतील. अशक्य ते शक्य होईल, परंतु संत भेट होणार नाही. परंतु अशी दुर्लभ संत भेट तुकाराम महाराजांना झाली. ती कशी झाली, केव्हा झाली, तुकोबा एका अभंगामध्ये वर्णन करतात. सत्यगुरु राये गोदावरीच्या नदीला स्नानाला जात होते. जात असताना पाठीमागून आवाज आला, तुकारामा थांब. तुकाराम महाराज थांबले. मागे वळून बघितले तर बाबाजी चैतन्य दिसले. बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. मागच्या पिढ्या सांगितल्या, राघव चैतन्य, केशव चैतन्य, मग मी बाबाजी चैतन्य. आणि मंत्र दिला. स्वतःचं नाव बाबाजी चैतन्य सांगितलं आणि मंत्र दिला रामकृष्ण आदी. तो दिवस होता माघ महिन्यातील शुद्ध दशमीचा गुरुवार. तेव्हा संत तुकाराम महाराजांना संतांची भेट झाली. एक वेळेस असंच नारद मुनींनी भगवान विष्णूंना विचारले, संत दर्शनाचा काय महिमा आहे बरं? आणि असं सुद्धा आहे की संतांच्या दर्शनामुळे आपण देवाशी जोडले जातो. कसं सांगते. हनुमंतराय हे एक संत होते. सुग्रीव हा एक जीव होता. राम हे एक देव होते. हनुमंतरायाने सुग्रीवाची भेट रामाशी करून दिली. एका संताने एका जीवाची भेट एका देवाशी करून दिली.
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे आपण देवाचीही प्राप्ती करू शकतो. असंच नारद मुनींनी एक वेळेस विचारलं की तुम्ही एवढं संत दर्शन म्हणता, मला संत दर्शनाचा महिमा सांगा. भगवान विष्णूंना विचारले. भगवान विष्णू म्हणाले की तू या गावी जा. या गावी गेल्यानंतर तुला एक झोपडी दिसेल. त्या झोपडीवर एक सरडा आहे. त्या सरड्याला तू संत दर्शनाचा महिमा विचार. नारद मुनी गेले. नारद मुनींनी त्या सरड्याला संत दर्शनाचा महिमा विचारला. त्या सरड्याने नारद मुनीकडे बघितले, पांढरे डोळे केले आणि चरणाशी येऊन मरण पावले. नारद मुनी देवाकडे गेले. देवाला म्हणाले, देवा, सरड्याला मी विचारलं परंतु सरड्याने मला संत दर्शनाचा महिमा सांगितला नाही. मग आता देव म्हणाले की तू या झाडापाशी जा. त्या झाडावर एक पोपट आहे. त्या पोपटाला तू संत दर्शनाचा महिमा विचार. नारद मुनी गेले. नारद मुनी त्या पोपटाला संत दर्शनाचा महिमा विचारला. परंतु तो पोपटही नारद मुनींच्या चरणाशी येऊन मरण पावला. नारद मुनीला लटलट कापू लागला, कारण त्यांच्यामुळे 2 जीव मृत्युमुखी पडले. कशी झाली नारद मुनीची अवस्था? टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. अशा प्रकारे नारद मुनीची अवस्था झाली. नारद मुनी देवाकडे गेले. देवाला म्हणाले, देवा, मी संत दर्शनाचा महिमा विचारला त्या पोपटाला, परंतु तोही माझ्या चरणाशी येऊन मरण पावला. नारद आता देव म्हणाले की तू या नगरीमध्ये जा. त्या नगरीमध्ये त्या राजाला काही काळानंतर एक मुलगा झाला. त्या मुलाला जाऊन तू संत दर्शनाचा महिमा विचार. नारद मुनी गेले. बाहेरून आनंद होता, परंतु मनामध्ये कसं होतं? लटक कापू लागला, भय होतं. तसंच नारद मुनी गेले. त्या मुलाला संत दर्शनाचा महिमा विचारला. तो मुलाने 2 मिनिट डोळे झाकले. नारद मुनीला वाटलं हाही गेला, परंतु तो मुलाने डोळे उघडले आणि वरती आकाशवाणी केली. तो मुलगा म्हणाला की मागच्या काही पापामुळे मी या जन्मामध्ये सरड्याच्या योनीमध्ये गेलो, परंतु त्या योनीमध्ये मला तुमचे दर्शन झाले. त्यामुळे मी पोपटाच्या योनीत गेलो. पोपटाच्या योनीतही मला तुमचे दर्शन झाले. त्यामुळे मला हा मानव देह प्राप्त झाला आणि मानव देहातही मला तुमचे दर्शन झाले. त्यामुळे अगदी 5 दिवसात मला वाणी फुटली. यानंतर तुम्हाला संत दर्शनाचा काय महिमा सांगायचा? विठ्ठला विठ्ठला. आपण थोडंसं बाहेर निघलो होतो. कुठून? आपण परोपकारपासून बाहेर निघलो होतो. देवाने मानव देह हा केवळ परोपकारासाठी पाठवला आहे. आपल्याकडून थोडाही परोपकार झाला पाहिजे. परोपकारी आणि नेहमीपरनिंदा, दुसऱ्यांची निंदा करायची नाही. कारण कोणालाही चुगल्या करायची खूप सवय असते. त्यामुळे दुसऱ्यांना नाही चांगलं म्हणता आलं तर वाईटही नाही म्हणायचं. नेहमीपरनिंदा, दुसऱ्यांची निंदा करायची नाही. कारण येती निंदकापाशी अशी सगळी पापी. एक उदाहरण सांगते लक्षात येण्यासाठी. एका गावामध्ये एक साधू महात्मा राहत होते. ते त्यांच्या आश्रमामध्ये सतत ग्रंथ पारायण करायचे. ते श्रवण करण्याकरिता गावातील काही पुरुष आणि महिला त्या ठिकाणी जात होत्या. एका महिलेला मंथन करीत असताना तिला त्या साधूची आठवण झाली. त्यामुळे मंथन झाल्यानंतर एका स्वच्छ सुंदर भांड्यात तिने ते ताक टाकले आणि त्या आश्रमाच्या दिशेने निघाली. जात असताना आकाशमार्गाने एक घार सापाला घेऊन जात होती. त्या सापाची गराळी थेट त्या भांड्यामध्ये पडते. त्या भांड्यामध्ये पडल्यानंतर तेच ताक साधू महात्मा पितात. साधू महात्मा ते ताक पिऊन एकदा झोपतात की परत उठतच नाही. गावामध्ये चर्चा सुरू होते की महात्मा मेले. कशामुळे? त्या बाईने त्या ताकामध्ये विष टाकले, त्यामुळे ते महात्मा मेले. इकडे येऊन तो विचारामध्ये पडलं की हे पाप द्यायचं तरी कोणाला? तर एक जण म्हणाला त्या बाईला द्या. तर मग काही जण म्हणाले त्या बाईचा तरी काय दोष? ती तर भाविक होती, त्यामुळे त्या साधूला ताक घेऊन जात होती. तर मग एक जण म्हणाला मग त्या सापाला द्या. तर काही जण म्हणाले त्या सापाचाही दोष नाही, कारण तिला ती घार घेऊन जात होती. तर मग एक जण म्हणाला त्या घारीलाच द्या. तर काही जण म्हणाले त्या घारीचाही काय दोष नाही, ती तिचं जेवण घेऊन जात होती. मग कोणत्याच यमदूताला काही सुचेना. त्यापैकी एक यमदूत म्हणाला माझ्या मागे तुम्ही गुप्त रूपाने चला. गुप्त रूपाने ते गावामध्ये गेले. कुचरवाड्यावरती काही नास्तिक लोक चर्चा करत होते की ते बाईने ताकामध्ये विष टाकले, त्यामुळे साधू महात्मा मेले. मग सगळं पाप यमदूतांनी त्या निंदा करणाऱ्याला देऊन टाकलं. त्यामुळे कोणाचीच निंदा करायची नाही. अशा प्रकारे परोपकारी, नेहमीपरनिंदा आणि उत्तरार्धामध्ये तुकाराम महाराज अतिशय महत्त्वाचा विषय सांगतात. परस्त्रिया सदा बंधुमाया विठ्ठला विठ्ठला.
तुमच्या बरोबर लग्न करायचे. तुकाराम महाराज म्हणतात, जाय व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. अगं माते तू इथून जा, आम्ही विष्णूचे दास तसे नाहीत. परंतु ती स्त्री ऐकायलाच तयार नाही, जास्तच हावभाव करायली. तुकाराम महाराज रागवले आणि तिला म्हणतात, तुकाराम तुझं पाहिजे प्रतार तरी काय नर थोडे आहे. तुला जर नवराच पाहिजे तर त्या देऊळ गावामध्ये काही कमी पुरुष आहेत का? तिकडे जा, तू इकडेच का आली? तुकाराम महाराज तिला त्यांची स्थिती सांगतात. परविया नारी रखुमाई समान, हे गेले निमून ठाईचे जी. अगं माते, दुसऱ्याच्या स्त्रिया आहेत त्याला सदा आम्ही बहीण आणि आई या नजरेनेच पाहतो. अशा प्रकारे परोपकारी नेणे परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि असाच एक नियम महाराज अभंगाच्या 4थ्या पशुपालकांची दया करा. आजकाल लोक कुकुट म्हणजेच कोंबड्याचं पालन करताना दिसत आहे. तर तुम्ही गावरान गायीचे पालन करा. एका जिल्ह्याचा कलेक्टर होता. तो कलेक्टर त्याच्याजवळ एक वृद्ध गाय होती. जेथे त्याची बदली होत होती तेथे तिला तो घेऊन जात होता. एका व्यक्तीने विचारले, का हो, ती आता येतेही नाही आणि ती दूधही देत नाही, वृद्ध झाली, तुम्ही तिला विकून का नाही टाकत? तुमची जिथे बदली होती तुम्ही तिला तिथे घेऊन जाता. तर त्या कलेक्टरने उत्तर दिले की मला कित्येक वर्ष झाली शुगर होती. रात्रीची आरती पोळी असते, मी तिला सकाळी चारू घालतो आणि 5 प्रदक्षिणा घालतो, मानेपासून तर पाठीपर्यंत हात फिरवतो. त्यामुळे मला जी शुगर होती ती शुगर नाहीशी झाली. म्हणजे सायन्सने सुद्धा हे सिद्ध केले की गाय किती पवित्र असते. विठ्ठल पशुचे पालन आणि तान्हेर जीवन वना माझी. जो व्यक्ती तहानलेने व्याकुळ झालेला आहे त्याला जल जीवन म्हणजेच पाणी द्या.
कारण नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला आणि त्या गाढवाला पाणी दिले. आपण मानव आहोत, मानवांची मदत केली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या वडिलांचे महत्व वाढेल असं काहीतरी करा. महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये शांती रूपे शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं कधीच वागू नका आणि जेणेकरून आपल्या वडिलांचं महत्व वाढेल असं काहीतरी करा. मुली आणि मुलांनी असं कधीच वागू नका की जेणेकरून आपल्या वडिलांची मान खाली जाईल. मुली आणि मुलांनी असं वागा की जेणेकरून आपले वडील चार माणसात स्वाभिमानाने मानले पाहिजे की ही माझी मुलगी कीर्तनकार आहे, ही माझी मुलगी डॉक्टर आहे आणि नाहीच कोणी बनू शकली तर चांगली गृहिणी बनल तर स्वाभिमानाने आपले वडील म्हणता आले पाहिजे ही माझी मुलगी गृहिणी आहे आणि ती नाहीच काय झाली तर सात्विक मुलगी किंवा मुलगा होईल तर वडील स्वाभिमानाने म्हणतील की ही माझी मुलगी किंवा मुलगा सात्विक आहे. ती मुलगी किंवा मुलगा सात्विक आहे याचं कौतुक लोकांना वाटेल यात नवल नाही, परंतु त्याचा हरी देवाला वाटत असतो. तयाचा हरी गवटे देवा
या ठिकाणी आईचं महत्व सगळ्यांना माहित असतं, कारण आई लगेच झळकते परंतु वडील दिसत नाही. या ठिकाणी मी कविता ऐकवते, ऐका. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखरकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी, जेव्हा खचतो तो पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाची बाप घेतो स्वतः माथी. बाप म्हणजे जणू कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप म्हणजे जणू कसा, जसा वाऱ्या कोळ्यासारखा, त्याच्या पापामध्ये कोणी होत नाही वाटकरी. बाप साठवतो अश्रू, वाट पाहित्या क्षणांची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखरकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. अशा प्रकारे तो बाप असतो. बाप बाहेर जागतो म्हणून आपण आतमध्ये खुशाल झोपतो. आई मला भूक लागली ग असं कानावरती शब्द पडताच ती आई त्या मुलाला 2 टायमाचं जेवण वाढते, परंतु तो बाप कोणालाच दिसत नाही. जो त्या मुलासाठी आयुष्यभराची शिदोरी म्हणजे जमीन घेऊन ठेवतो तो बाप कोणालाच दिसत नाही. ते बापाचं जीवन कशा प्रकारे असतं की पाण्यातल्या माशासारखं. पाण्यामध्ये मासा किती जरी रडला तर त्याचे अश्रू दिसणार आहेत का? नाही, पाण्यामुळे ते झाकून जाणार. बापाचं जीवन वाल्या कोळ्यासारखं असतं ज्याच्या पापामध्ये कोणी वाटेकरी होत नाही. आणि बाप एकदाच रडतो. बाप असं सुद्धा रडतो परंतु त्याचं रडणं दिसत नसतं. बाप कठोर असतो. सगळेजण म्हणतात बाप कठोर असतो. बाप कठोर असतो म्हणून तर घर जगते. बाप घराचा पाया असतो आणि आई कळस. कळस लगेच झळकतो परंतु पाया कोणाला दिसतो का? नाही. अशा प्रकारे आणि बाप एकटाच रडतो मुलगी सासरी जात असताना. सगळ्यांना त्या ठिकाणी वाट लावतो, जेव घालतो, मुलीला वाट लावतो, बँडवालीला पैसे देतो, डीजे वालीला पैसे देतो आणि घरामध्ये जातो. अगदी घर सुनं सुनं वाटू लागतं. घरामध्ये गेल्यानंतर त्या मुलीचे आवाज कानामध्ये पडतात, बाबा आज मी असं केलं, आज तसं केलं. बापाला ते सगळं घर सुनं सुनं वाटू लागतं. बाप जेवत नाही. मुलगी गेली म्हणजे त्याचं पोट म्हणजे सुनं झालेलं असतं. एक गोदडी घेतो आणि अंथरूण घेतो, एका कोपऱ्यामध्ये जाऊन झोपतो आणि त्या मुलीच्या आठवणीमध्ये रात्रीभर रडतो. तो बाप असतो. विठ्ठल विठ्ठल
चरणांची जेवढं काही आपण आता 5 चरणापर्यंत बघितलेलं आहे, हे सगळं केल्यानंतर आपल्याला वैराग्याचं परमपद बल प्राप्त होईल. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे ती आश्रमाचे Thank you.